डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं, म्हणजेच आपल्या देशाची घटना लिहिली। आणि हे संविधान लिहित असताना त्यांनी प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीचा विचार करून अतिशय विचारपूर्वक असं हे संविधान लिहिलेलं आहे। आणि म्हणूनच आंबेडकर प्रेमी जे असतील किंवा आंबेडकर चळवळीतली जे लोक असतील ते संविधानाच्या बाबतीत फार संवेदनशील असतात। आणि संविधानाच्या बाबतीत जर कोणी चुकीची व्याख्या केली तर मात्र हा जो समाज आहे किंवा हे जे आंबेडकर चळवळीतली लोक आहेत ही त्याचा सहजासहजी पाठपुरावा घेतल्याशिवाय सोडत नाहीत। खोपोली शहरातनं आंबेडकर चळवळीतनंच नेता म्हणून उदयास आल्यानंतर खोपोली शहराच्या खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक पद हे अनेक वेळा भूषवलं व आंबेडकर चळवळीचा नेता म्हणून ज्यांची ओळख झाली ते आता काही महिन्यापूर्वी शिंदे गटामध्ये गेले। आणि शिंदे गटामध्ये गेल्यानंतर मात्र त्यांची विचारसरणी कदाचित बदललेली आहे, त्यांची भाषाही बदललेली आहे असं म्हणणं आंबेडकर चळवळीतल्या नेते मंडळींचं आहे। कारण शिंदे गटाचे मावळ लोकसभाचे उमेदवार जे आहेत श्रीरंग अप्पा बारणे यांचा प्रचार करत असताना त्या प्रचार रॅलीमध्ये त्यांनी सरळ सरळ असं म्हटलेलं आहे की संविधान कुठेही धोक्यात नाही। हे असा प्रचार जो आहे हा जाणीवपूर्वक केला जात आहे। बीजेपीच्या विरोधात असा प्रचार करू नये, संविधान कुठेही धोक्यामध्ये नाही आहे, देशाची लोकशाही कुठेही धोक्यामध्ये नाही आहे असा जाणीवपूर्वक प्रचार केला जातोय की बीजेपी जर 400 पार हा टार्गेट घेऊन जर पुन्हा एकदा सत्तेमध्ये आली तर निश्चितपणाने ते संविधान बदलतील। हा चुकीचा समज आहे असा संभ्रम जाणीवपूर्वक लोकांच्या मनामध्ये पसरवला जातोय असं त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे। आपण पाहूया एकदा ती क्लिप की त्या क्लिपमध्ये मोहन अवसरमल काय बोलतायत। बहाणा आहे जो आतापर्यंत घटनेमध्ये जे बदल केलेत ते जास्तीत जास्त 99 घटना बदल हे काँग्रेसने केलेत। त्यामुळे हा गैरसमज काढून टाका, घटना कुठल्या प्रकारे दुरुस्ती होणार नाही। स्वतः मोदी साहेबांनी सांगितलं की घटना दुरुस्तीचा काही संबंध नाही, आपल्याला आपला देश पुढे न्यायचा आहे, जगामध्ये महासत्ता बनायची असेल तर मोदीशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून आपण सर्वांनी बारणे साहेबाला सहकार्य करायचं आहे। बहाणा आहे जो आतापर्यंत घटनेमध्ये जे बदल केलेत ते जास्तीत जास्त 99 घटना बदल हे काँग्रेसने केलेत। त्यामुळे हा गैरसमज काढून टाका, घटना कुठल्या प्रकारे दुरुस्ती होणार नाही। स्वतः मोदी साहेबांनी सांगितलं की घटना दुरुस्तीचा काही संबंध नाही, आपल्याला आपला देश पुढे न्यायचा आहे, जगामध्ये महासत्ता बनायची असेल तर मोदीशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून आपण सर्वांनी बारणे साहेबाला सहकार्य करायचं आहे। आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर आंबेडकर चळवळीतले अनेक नेते मंडळी खोपोलीतले जे त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील घेतलेल्या आहेत, आपण पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे। ठिकाणी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार यांनी या ठिकाणी उघडपणे जाहीर केले होते की या देशाचं संविधान आम्ही बदलणार, हा त्यांचा अजेंडा आहे। आणि अवसरमलांनी काय भूमिका मांडली काय हा त्यांच्या बुद्धीचा प्रश्न आहे, परंतु संपूर्ण देशाला माहिती आहे की ह्या देशाची जी घटना आहे, जे संविधान आहे, ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे हे कोणाच्या तरी पोटात दुखतं आहे आणि त्यांना ते नकोच आहे। म्हणून ह्या देशाची संविधान बदलण्याचा त्यांना पूर्ण त्यांचा प्रयत्न आहे। जर ते देशाच्या संविधानावरती चालले असते तर खोपोलीची नगरपालिका 2.5 वर्ष का थांबली असती। देशाच्या संविधानामध्ये तशी तरतूद आहे की दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका झाल्याच पाहिजेत, कारण या प्रशासनावरती लोकप्रतिनिधीचा अंकुश असला पाहिजे जेणेकरून लोकांची विकास कामं या ठिकाणी झाली पाहिजेत। मग हे संविधानात धरून आहे का? ह्या राज्याचे जे माजी राज्यपाल होते की देशाच्या संविधानामध्ये राज्यपाल नियुक्ती म्हणून 12 आमदारांची नियुक्ती व्हायला पाहिजे होती, मग त्या संविधानाला मानून राज्यपालांनी या 12 आमदारांची नियुक्ती केली का? मग हे देशाच्या संविधानात धरून आहे का? मग अशी लोक जर बोलत असतील का देशाचे संविधान या ठिकाणी कोणी बदलणार आहेत, अरे जे पक्ष रातोरात बदलतात ते संविधान बदलायला त्यांना किती वेळ लागणार आहे? त्यामुळे अशा अफवांवरती कोणी विश्वास ठेवू नये। मी माझ्या सर्व बांधवांना या ठिकाणी विनंती करतो का आपल्याला खरी आज एकत्र येण्याची गरज आहे आणि देशाचा संविधान जर आपल्याला खरोखर वाचवायचं असेल तर आपल्याला इंडिया आघाडीच्या बरोबर राहणं खूप गरजेचं आहे। रिचर्ड जॉन सर, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या संदर्भामध्ये? खरंच देशाचं संविधान बदललं जाणार आहे नाही आहे? जे सांगितलं जातं आहे की देशाचं संविधान बदललं जाणार आहे फक्त संभ्रम आहे, आपण काय प्रतिक्रिया द्याल? भाजपची नियतच खराब आहे आणि दुर्दैव आहे खोपोलीतले ज्येष्ठ कार्यकर्ते जे कालपर्यंत आमच्याबरोबर होते, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या बरोबर होते, आज त्यांनाच ही समज नाही की भाजपची चाल काय आहे। भाजपचा खासदार हे खुलेआम टी व्हीवर मुलाखतीत सांगतात की आम्हाला जर काही मेजॉरिटी या आकड्या पार झाली तर आम्ही या प्रकारे भारताची जी संविधान आहे याच्यात आम्ही अशी बदल करणार। साहेब कसं आहे माहिती आहे का, काही जे नेते आहेत ते कठपुतली आहेत, ते सत्तेसाठी काही बरळतात।
सत्तेच्या हवेच्या हिशोबाने कधी इकडं फिर कधी तिकडं फिर. आज भारताच्या प्रत्येक जनतेला, प्रत्येक लोकांना माहिती आहे का ही सरकार जी आहे ती हुकुमशाही आहे. त्यांनी लोकशाहीच्या विरोधात काम केलेलं आहे. जर ती सरकार लोकशाहीच्या विरोधात काम करते, ती संविधान बदलण्यासाठीच ते काम करत आहे. आज ईडीचा वापर होतो आहे, चुकीचा होतो आहे, पोलिसांचा चुकीचा वापर होतो आहे, मीडियाचा चुकीचा वापर केला जातो आहे. हे त्यांचं षडयंत्र आहे का त्यांना संविधान बदलायचं आहे, त्यांना एकमेव त्याची सत्ता आणायची आहे. त्याच्यामुळं असे जे नेते बरळतात ना, हे पक्ष सोडणारे नेते आहेत, कधी या पक्षात कधी त्या पक्षात, की तुम्ही महाविकास आघाडीला साथ द्या आणि या संविधान वाचवण्यासाठी या भाजप सरकारला तडीपार करा. जे आता पुढारी असे बोलतात की हा संभ्रम निर्माण करण्यात येत आहे, त्यांना कितपत समजले संविधान माहिती नाही. कारण की आता जे अमित शहा जे आहे ते बोलले की एक मिशन एक इलेक्शन, याचाच अर्थ असा की त्यांना लोकशाही नाही आहे, पाहिजे नाही आहे. हे जर आपल्या नेत्याला समजू शकत नाही, कारण तो नेता जो आहे तो आंबेडकरी चळवळीतला नेता आहे आणि त्या चळवळीने त्यांना डोक्यावर घेऊन नाचलं होतं. इतर सगळ्या पक्षांमध्ये तो फिरून आलेला नेता आहे. आता जे गेले 5 वर्षापूर्वी त्यांनी जो नगराध्यक्षपद त्यांच्या यांना भोगवलं, त्यांनी गेले 25 वर्ष स्वतः नगरसेवक झालेले आहेत, नगरसेवक होते, परंतु त्यांना त्याचे काही घेणे नाही. ते फक्त स्वार्थासाठी राजकारण करणारी माणसं आहेत ती. त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास कोणी ठेवू नये आणि आपली इंडिया आघाडी जिंकण्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करावा. आज जे काय आमच्या नेत्याने किंवा कार्यकर्त्यांनी जे काय स्टेटमेंट दिलेली आहे की संविधान बदलणार नाही, ह्याच्यावरनं एवढं कळतं की एकतर त्या नेत्याला, त्या आंबेडकरी चळवळी नेत्याला संविधान काय हे कळलं नसेल किंवा बाबासाहेब आंबेडकर हे काय कळलं नसेल. आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये सर्वीकडे हाच विषय चालू आहे की संविधान बदलणार, त्यांचा अजेंडा तो आहे. त्यांनी आज 2.5 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष झाली कुठेही इलेक्शन लावत नाही आहेत. म्हणजे त्यांचं एकच मिशन चालू आहे का एक इलेक्शन. तर